हॅलो. आजची तारीख आहे 25 ऑक्टोबर 2020. 25 ऑक्टोबर 2020 वाजले आता रात्रीचे 9:30 वाजता. ऍक्च्युली हा आर्टिफॅक्ट एपिसोड नाही. जेव्हा पण माझ्या डोक्यामध्ये काही समथिंग वगैरे काही असं येते जे मला असं वाटते की याच्यावर आपण काम करू शकतो, तर मी नाही का ती आयडिया ती मी रेकॉर्ड करून घेतो. माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आहे. ओके, समजा जर आपण वाटलंच तर आपण शायद फिल्म बनवू शकतो. ओके, बट हे जे आयडिया हे आता नाही आहे. वेन यू गेट सक्सेसफुल और वेन यू गेट म्हणजे जेव्हा तू फिल्म बनवशील त्या मोमेंट मध्ये शायद तू हे ऐक, तुला शायद काही आयडियाज येईल ह्याच्यातून म्हणजे कशाप्रमाणे बनवायचं. बट एक प्रकारे बेसिक जो फाउंडेशन आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. माइट बी आपण चेंजेस होऊ शकते ऑब्विसली, बट फाउंडेशन काइंड ऑफ लाईक दॅट सेम राहतात. ओके, सो एक व्यक्ती आहे, ओके, जो मल्टिपल लाईफला हे करतो, एन्जॉय करतो या जगतो. म्हणजे अजूनपर्यंत माइंड काही क्लिअर नाही, बट असं आहे की एक व्यक्ती आहे, त्याला अगोदरपासून म्हणजे कसं आहे की तो खूप जास्त हुशार राहतो. ओके, आणि त्यानंतर तो त्याची लाईफ पूर्ण जगून घेतो. ओके, फिल्म मध्ये स्टार्टिंग मध्ये कसं आहे की एक कॅरेक्टर आहे जो मल्टिपल लाईफला एन्जॉय करत आहे. म्हणजे कधी तो एक बँकर असतो, तर कधी तो एक रॉकस्टार असतो, तर कधी तो एक गरीब घरचा झाडू पोछेवाला असतो, तर कधी तो एक या कॅरेक्टर एकच राहील. येस, म्हणजे जस्ट लाईक मेन कॅरेक्टर तो एकच राहील, बट मल्टिपल म्हणजे जो आर्टिस्ट आहे तो एकच राहील, कॅरेक्टर डिफरंट राहील. या आणि एव्हरी टाइम ही म्हणजे प्रत्येक लाईफला एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतो. ओके, याच्यामध्ये समूह आपण काही ना काहीतरी ग्लिच दाखवू शकतो की म्हणजे लोकांना म्हणजे जे व्ह्यू आहे, जे ऑडियन्स आहे, त्यांना कळणार नाही की एकच कॅरेक्टर डिफरंट स्टोरी कसं काय एलॉबरेट करत आहे. स्टोरी कनेक्टेड वाटत नाही त्यांना. ओके, बट हळूहळू आपण स्टोरीला कनेक्टेड करू, छोटे छोटे पार्ट एकमेकांना कनेक्ट करू, म्हणजे छोटे छोटे असे सिम्पटम्स वगैरे जे असे रिअलाइज करून देते की व्हॉट इज रिअल अँड व्हॉट इज नॉट. ओके, जे ऑडियन्स जे पाहून राहिली आहे हे ड्रीम आहे, स्वप्न आहे, हे एका व्यक्तीचं स्वप्न आहे. ओके, तो विचार करून राहिला आहे की तो त्याच्या लाईफ मध्ये त्याला काय काय बनायचं होतं, आणि तो समजा तो बनला असता तर त्याने त्या गोष्टी कशाप्रमाणे हँडल केल्या असत्या, कशाप्रमाणे जगला असता. ओके, तर याच्यावर ती स्टोरी आहे. ऑडियन्सला म्हणजे जे ऑडियन्स आहे त्यांना कळणार नाही की व्हॉट इज एक्झॅक्टली म्हणजे पॉइंट इज दॅट. बट हळूहळू पॉइंट रिव्हील होत जाते आणि त्यानंतर मग इन द एंड रिअलाइज होते की जो व्यक्ती म्हणजे जे आपल्याला स्टार्टिंगला पाहत होतं दॅट इज अ स्वप्न. ओके, स्वप्न म्हणजे एक विचार होता, आणि जो व्यक्ती या सर्व गोष्टी विचार करून राहिला आहे तो आयुष्याच्या शेवटल्या क्षणात आहे तो. ओके, म्हणजे बस आता म्हणजे मरूनच राहिला आहे. आणि म्हणजे मरताना लोक कशाप्रमाणे विचार करतात, डीप थॉट. येस, त्याप्रमाणे तो डीप थॉट करतोय आणि
तो या साऱ्या गोष्टी जगून राहिलाय. ओके. फिल्मचा जो कॉन्सेप्ट आहे तो काफी सिंपल आहे. ओके. कॉम्प्लिकेटेड नाही. खूप सिंपल आहे. येस. इन द एंडला सगळं काही रिव्हील होते. बट याचं असं हे आहे की डायलॉग्स बहुत कमी आहे बहुत कमी आहे. येस. आणि लिटिल बिट ऑफ कॉमेडी आहे. येस. हलकीशी कॉमेडी. ओके. आणि याच्यामध्ये तो व्यक्ती सगळं काय करत आहे. दुसरी गोष्ट, आपण या फिल्ममध्ये जे काही जो आर्टिस्ट आहे, जो मेन कॅरेक्टर आहे, जो जे लाईफ जगून राहिलाय, सेम काइंड ऑफ फीलिंग, इमोशन्स आपण ऑडियन्सला पण द्यायला पाहिजे. तर तशाप्रमाणे आपण त्या साऱ्या गोष्टी रिअलाइज करून, म्हणजे एडिट आणि त्यानंतर सिनेमॅटोग्राफी त्याप्रमाणे आपण एडिट केली पाहिजे. ओके. हा जस्ट एक प्रकारे थॉट्स आहे. जर आपण याच्यावर आपण काही ना काही काम करतो म्हणलं तर शायद आपण समोर याच्यावर काही काम करू. बट बेसिक आयडिया हाच आहे की एक गाय आहे जो रिअल थिंग मध्ये तुझ्या लाईफच्या एंड मध्ये आहे, बट तो विचार करून राहिला आहे आणि तो म्हणत आहे की जर त्याने त्याच्या लाईफचे अशी अशी लाईफ त्यांनी जगली असती तर त्याची लाईफ कशी असती आता वगैरे. तर त्या हिशोबाने तो विचार करतो आणि ते विचारचे थॉट्स आपल्या ऑडियन्सला, म्हणजे जो व्यक्ती फिल्म पाहते त्याला दिसते. ओके. आणि मल्टिपल कॅरेक्टर आहे, म्हणजे कधी तो रॉकस्टार राहतो, कधी आर्टिस्ट राहतो, कधी एक पेंटर राहतो, तर कधी एक बँकर राहतो, कधी एक गरीब घरचा राहतो, तर कधी तो एक झाडू पोछावाला राहतो, तर कधी तो एक ॲस्ट्रोनॉट राहतो. ही हॅज टू थिंक एव्हरीथिंग. येस. कधी तो युरोपला जातो, कधी कधी पॅरिसला जातो, तो खूप साऱ्या गोष्टी एन्जॉय करतो. येस. सो याच्यावर असा एक आपला आहे, समज जर आपण म्हणलं तर आपण याच्यावर काम करू. बट इट्स अ काइंड ऑफ स्टोरी दॅट आय लाईक. येस. समज जर आपण याच्यावर खरंच विचार करतो म्हणजे इट वॉज रिअली ब्युटिफुल. ओके. येस. वेल, काय वाटतंय तुला याच्यावर? समजा तुला काही काम करायचं आहे, नाही करायचं आहे वगैरे वगैरे. ओके. काही अजूनपर्यंत पॉइंट्स क्लिअर नाही झाले तर ऍटलिस्ट आय एम टेलिंग यू की अजून पुन्हा एकदा रेकॉर्डिंग पुन्हा ऐक, किंवा मी तुला पुन्हा एकदा सांगतो की एक सिंगल कॅरेक्टर आहे, सॉरी एक आर्टिस्ट आहे जो मल्टिपल कॅरेक्टरला एन्जॉय करत आहे आणि जे कॅरेक्टर आहे ते एकमेकाशी कनेक्टेड आहे, बट खूप छोट्या छोट्या पॉइंट सोबत, बहुतच छोट्या छोट्या पॉइंट सोबत. ओके. आणि म्हणजे जस्ट लाईक दॅट की एका कॅरेक्टर पासून त्याला असं रिअलाइज होतं, म्हणजे जस्ट लाईक एक रॉकस्टार आहे आणि त्याला असं वाटते की शायद आपण ॲस्ट्रोनॉट बनलो असं तर, आणि नेक्स्ट सीन पासून डायरेक्ट ॲस्ट्रोनॉट सुरू होऊन जाते. सो ही वॉज काइंड ऑफ लाईक दॅट, म्हणजे त्याला जे बनायचं आहे तो डायरेक्ट तो बनूनच जातोय. ओके. म्हणजे ही वॉज थिंकिंग लाईक दॅट की, आणि त्याला असं होते कसं, जेव्हा तो दुसऱ्या व्यक्तीला तशा प्रकारचा इन्फ्लुएन्स पाहतो तेव्हा तो त्या कॅरेक्टरमध्ये घुसून जातो आणि तो एक ॲस्ट्रोनॉट बनून जातो आणि मग ॲस्ट्रोनॉट सोबत जे काही होते तो एक्सपिरियन्स करतो वगैरे वगैरे. ओके. म्हणजे व्हॉट ही डू, व्हॉट ही नॉट डू. आणि त्यानंतर मग त्याला एक गरीब घरचा दिसतो आणि त्याला खूप अजीब वाटते आणि ही वॉन्ट्स टू नो अबाउट मोर. तर मग तो त्यांच्या लाईफमध्ये जातो आणि ॲस्ट्रोनॉट पासून सरळ एक गरीब व्यक्ती बनून जातो. ओके. आणि गरीब व्यक्तीसोबत जे काही होते त्या साऱ्या गोष्टी तो तिथे फिगर आउट करतो, त्या साऱ्या गोष्टी बघतो वगैरे. ओके. लोकेशन मल्टिपल लोकेशन आहे. ओके. काही आउट ऑफ कंट्री, काही कंट्री, काही. येस. सो येस, ऑडियन्सला आपण एक प्रकारे इन द एंड मध्ये इंथुझियास्टिक करू की साला ये कुछ ऐसा था. आणि रिअल वाला आतापर्यंत जेवढं काही पाहिलं तर रिअल होतच नाही, ते जसं एक बुढा व्यक्ती आहे जो विचार करून राहिला आहे. ओके. इज दॅट थिंग. हो, आपण समज जर तुला असं वाटत असेल की आपण याच्यावर काम करू शकतो तर ऑब्व्हियसली याच्यावर काम करू शकतो. इट वॉज रिअली ब्युटिफुल स्टोरी. खूप काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. बट वी नीड टू थिंक लॉट मोर अबाउट इट. ओके. ऑल्सो याच्यामध्ये डायलॉग्स कमी आहे, तर मोस्टली सिनेमॅटोग्राफीवर आपल्याला खूप जास्त काम करावं लागेल, कारण जे इमोशन्स तो व्यक्ती रेप्रेझेंट फील होऊन राहिलाय त्याला सेम इमोशन्स त्याला फील व्हायला पाहिजे. सो राईट. विथ इट, थँक्यू.